देवगड तालुक्यातील आरे गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त केलेत। काल दुपारपासूनच सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू होता। सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे 5 ते 6 घरांवरील पत्रे उडून गेले। घर संसार उपयोगी वस्तूंची नासाडी झाली आहे, तर घरासमोरील मांडव जमिनीवर कोसळलाय। तसंच अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर या परिस्थिती संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। मागील काही दिवस दडी मारलेल्या वरुण राजाने काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली, अगदी वादळी वाऱ्यासह हजेरी लावले आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये अनेक घरांचं देखील नुकसान झालेलं पाहायला मिळते। आपण आता देवगड तालुक्यामधील आरे गावामध्ये आहोत। आरे गावामध्ये काल सायंकाळी 3:30-4च्या सुमारास एक सोसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये तब्बल 4 ते 5 घरांचं जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळते। छपरं पूर्णतः उडून गेलेले आहेत। जे झाडे आहेत ती झाडे देखील या ठिकाणी उन्मळून पडली आहेत। बागा ज्या आहेत त्या विस्कटलेल्या पाहायला मिळतात। हे आपण नेहमी ऐकतो, देवतारी त्याला कोण मारी असं आपण नेहमी ऐकतो आणि ते ज्यांच्या बाबतीत घडलं, कारण हे संपूर्ण वादळ ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी एक आजी आपल्या घरामध्ये होत्या, मात्र त्यात सुखरूप आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। आजी, नेमक्या काय झाला, वादळ कधी येईल आणि तेव्हा तुम्ही काय होतास? ते 3:30च्या मनाने वादळ आलं आणि त्याला मला काय समजलं, पहिलं गाज गडगड झालं म्हणून मी खुर्चीवरती बसली होती तितक्यात जोरदार हे काडकाड व्हायला लागलं म्हणून ती ओट्याखाली जाऊन लपून राहिली। आतमध्ये पत्रे पडायला लागले त्या वेळेला आणि नंतर आता काय करू, मग दरवाजा लावून घेतला आणि मी आतमध्येच होती। जेव्हा शांत झालं तेव्हा मग बाहेर निघून आली। काहीच राहिलं नाही घरात। सगळे अन्नधान्य होतं ते सुद्धा भिजून ओढून पावसाने पुसून गेलं। आता काय करणार, कुठे सुकवणार? एकूणच हे जे काल वादळ निर्माण झालं त्यामुळे या ठिकाणी अनेकांचे संसार जे आहे ते उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच प्रशासनाकडून तातडीने यांना मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती येथील रहिवासी करतायत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।